मित्र हो, आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. पुन्हा एकदा क्लास 6 टॉपिक 4 डिझास्टर मॅनेजमेंट पार्ट 1. तर आज आपण आपला नेक्स्ट युनिट म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक सुरू करतोय. सो याला मराठीमध्ये आपत्ती व्यवस्थापन असं म्हटलं जातं. तर व्हॉट इज मीन बाय डिझास्टर अँड हाऊ इट कॅन बी मॅनेज्ड. एखादी आपत्ती काय येते, आपत्ती म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज डिझास्टर, त्याचे रिझन्स, आणि मग आपत्ती आल्यानंतर डिझास्टर एखादा म्हणजे जस्ट लाईक पूर येतो किंवा भूकंप येतो, या सगळ्या नॅचरल डिझास्टर्स आहे. तर असे डिझास्टर्स मॅनेज कसे करायचे, कोणत्या पद्धतीने केले जातात, हे आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. सो ॲट फर्स्ट सम ऑफ द क्वेश्चन्स आर आस्क्ड हिअर. कॅन यू टेल व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स. सो तुम्हाला इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला यामध्ये काय दिसतंय, का प्रश्न विचारलाय काय की काय इव्हेंट कुठलं म्हणजे काय घडलेलं आहे. सो इन फर्स्ट केस देर मे बी अर्थक्वेक. देन सेकंड केसमध्ये अर्थक्वेक म्हणजे भूकंप. सेकंड केसमध्ये ड्राउट किंवा ज्याला दुष्काळ असं म्हणतो. थर्ड केसमध्ये फ्लड, पूर आलेला आहे अतिवृष्टी झाल्यामुळे. फोर्थ केस जी आहे इथं आग लागलेली आहे घराला, हे आपण पाहू शकतो. नेक्स्ट केसमध्ये वादळ सुटलेलं आहे आणि आणखी एक एक्झाम्पल दिले की ज्यामध्ये आपल्याला असं दिसते की ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. ओके, सो व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर. सो जस्ट वी हॅव डिस्कस्ड दीज इव्हेंट्स. व्हॉट वुड यू हॅव डन इन दीज सिच्युएशन्स. आता हा प्रश्न विचारला गेलेला आहे, पण तुम्हाला यावरती विचार करायचा की बाबा असं घडल्यानंतर आपण काय करू शकतो. आणि हेच या टॉपिकमध्ये बघायचं आहे की पूर किंवा दुष्काळ पडल्यानंतर किंवा मोठा वादळ सुटल्यानंतर किंवा अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाल्यानंतर काय करू शकतो आपण अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, हे आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअर सेल्फ. आता हा प्रश्न प्रत्येकानं स्वतः मांडायचा आहे. जर तुम्ही अशा परिस्थितीमधून, अशा सिच्युएशनमधून, अशा घटनेतून गेला असाल तर तुम्ही तुमचा स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे, स्वतःचा जो अनुभव आहे तो इथं मांडायचा आहे. व्हाय डू दीज इव्हेंट्स ऑकर्स. आता ह्या घटना का घडतात. आता प्रत्येक जी गोष्ट आहे जस्ट लाईक अर्थक्वेक असेल किंवा फ्लड असेल किंवा दुष्काळ असेल किंवा मोठं वादळ आलेलं आहे, याला काही ना काहीतरी रिझन आहे, सायंटिफिक रिझन आहे. आणि हे आपल्याला या टॉपिकमध्ये थोडंफार प्रमाणात डिस्कस करायला मिळणार आहे. सो ॲट फर्स्ट वी विल डिस्कस व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. तर तुम्हाला सुरुवातीला डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. सो अगेन हिअर वन इमेज इज शोन इन 1993, 1993 साली. या दरम्यान मला वाटतं काही काही लोकांचा तुमच्यापैकी जन्मही झाला नसेल, बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांचंच. आता तुमचं जर आता वय पाहिलं तर त्या तुमच्या एज ग्रुपमध्ये जी मुलं आहेत यांचा यावेळी जन्मही झाला नव्हता. मेनी पीपल डाईड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. सो आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर डिस्ट्रिक्ट जे आहे यामध्ये एक गाव आहे किलारी. या ठिकाणी एक मोठा भूकंप झाला होता आणि यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. सो हे 1993 साली घडलेला एक डिझास्टर आहे, अर्थक्वेक आहे. इव्हन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people has lost their lives in the Delhi caused by heavy rain. सो ही एक परिस्थिती जर आपण पाहिली, यामध्ये काय दिसते की मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये जुलै 2005 मध्ये अतिवृष्टी झाली होती, प्रचंड प्रमाणात पाऊस पडला होता. यामध्ये बऱ्याच लोकांना आपले जे जीवन आहे ते गमावं लागलं होतं, मृत्युमुखी पडले होते. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डिझास्टर. Then in July 2014, whole village of Malin in the Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to the landslide. तर तुम्ही इथं पाहू शकता की 2014 मध्ये घडलेली घटना आहे, अलीकडे तुम्ही पण ऐकली असाल. तर जुलै 2014 मध्ये एक मला वाटतं काही वर्ष 2-3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव जो तालुका आहे, इथं एक डोंगरात वसलेलं एक छोटंसं गाव होतं, माळीन हे नाव त्याचं गावाचं. तर हे पूर्णच्या पूर्ण गाव हे नष्ट झालं होतं
विदिन काही मिनिटात ड्यू टू द लँडस्लाईड तर प्रचंड प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण गाव हे मातीखाली गाडले गेले. मेनी गॉट बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉइल अँड स्टोन्स अँड लॉस्ट देअर लाईफ्स. बरेच लोक मातीखाली जमिनीमध्ये दगडा खाली गाडले गेले आणि त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. सो हे एक अलीकडचं उदाहरण आहे. आणि रिसेंटली जर आपण पाहिलं तर इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लडिंग कॉज्ड बाय हेवी रेन इन तामिळनाडू. तर तामिळनाडू राज्य जे आहे इथं 2015 मध्ये असंच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फ्लडिंग म्हणजे पूर आला होता, हेवी रेन म्हणजे अतिवृष्टीमुळे, आणि त्या लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता. सो हे जे एक्झाम्पल आहेत किंवा हे जे एक्झाम्पल मांडलेले आहेत हे सगळे डिझास्टर, आपत्ती ज्या घडून आले याचे उदाहरण आहे. सो व्हॉट इज डिझास्टर? ए सडन इव्हेंट, काय म्हणले पहा, ए सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ. तर ही अचानक घडून येणारी घटना आहे की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जीविताची हानी किंवा सजीव जे आहेत त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो. प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट्स ऑफ नेशन ऑर सोसायटी. सोशल आस्पेक्ट्स ऑफ नेशन ऑर सोसायटी काय म्हणले पहा, तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जीविताची हानी होते. प्रॉपर्टी म्हणजे नुकसान होतं प्रचंड प्रमाणात, घरांचं किंवा लोकांचे घरादाराचं नुकसान होतं. अँड सोशल, आणि एवढंच नाही तर सामाजिक परिस्थिती जी आहे देशाची आणि समाजाची याचंही नुकसान होतं. या सगळ्याला एकत्रितरित्या आपण डिझास्टर समजतो. सो डिझास्टर इज नथिंग बट ए सडन इव्हेंट, अचानक घडून येणारी घटना की ज्यामध्ये लोकांना स्वतःचा जीव, लाईफ, प्रॉपर्टी, त्याचबरोबर सोशल आणि सोशल आस्पेक्ट जे आहेत, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट्स ऑफ नेशन अँड सोसायटी, पूर्ण देशाचे किंवा समाजाचे जे सोशल आस्पेक्ट्स आहेत, सामाजिक जे सामाजिकता आहे यावरती याचं अतोनात नुकसान होतं, यालाच आपण डिझास्टर असं म्हणतो. दॅट इज व्हॉट वी कॉल डिझास्टर. म्हणजे थोडक्यात पहा की जे अचानक उद्भवलेल्या अशा काही घटना आहेत की ज्यामुळे समाजाची किंवा राष्ट्राची, नेशन ऑर सोसायटी याची प्रचंड प्रमाणात हानी होते. कोणत्या स्तरावरती? आर्थिक आणि सामाजिक स्तरावरती हानी होते, नुकसान होतं. अशा संकटांना आपण such kind of events they are called as disaster. So these are the events which causes large scale damage to the life and property and social aspects of nation and society. So nation and society, राष्ट्र आणि समाज जो आहे याच्या सामाजिक दृष्ट्या विचार केला तर जीविताची आणि वित्तहानी किंवा लाईफ आणि प्रॉपर्टी ह्याचा जो डॅमेज आहे मोठ्या प्रमाणावरती होतो, हा ज्या घटनांमुळे होतो त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. सो व्हॉट डिझास्टर्स कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल. तर तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की तुम्ही स्कूलमध्ये असताना किंवा तुम्ही स्कूलमधून घरी चाललाय तर अशा वेळी कुठले कुठले डिझास्टर्स होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही याच्यावरती विचार करून उत्तर द्यायचं आहे. ओके, सो तुमच्याबरोबर बाबतीत असे काही घडले पण असतील डिझास्टर्स किंवा तुम्हाला माहिती असेल अशा प्रकारचे डिझास्टर घडले तर त्याबद्दल तुम्ही इथं माहिती लिहायची, किंवा तुम्हाला वाटतंय की असे डिझास्टर घडू शकतात तर याबद्दल तुम्ही इथं आपली माहिती इथं द्यायची आहे या 2 क्वेश्चन्स मध्ये. सो थोडक्यात डिझास्टर म्हणजे अशी घटना आहे की ज्यामुळे लाईफ आणि प्रॉपर्टीची प्रचंड प्रमाणात हानी होते. राष्ट्रीय आणि सामाजिक स्तरावरती ही प्रचंड प्रमाणात होणारी जी हानी आहे, डॅमेज आहे, नुकसान आहे, याला डिझास्टर असं म्हटलं जातं. सो हाऊ अँड व्हाय डू फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय, काही डिझास्टर्स इथं दिले आहेत ते का होत असतील याचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. फ्लड ड्यू टू हेवी रेन. ओके, पूर येणं, प्रचंड प्रमाणात पूर येणं, याचं काय कारण असू शकेल. अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, ए व्होल्कॅनिक इरप्शन. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, लाइटनिंग म्हणजे वीज पडणे, अँड व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. देन फॉरेस्ट फायर, जंगलामध्ये जो वणवा लागतो, सो जंगलामध्ये जी आग लागते त्याला फॉरेस्ट फायर असं म्हटलं जातं. इनक्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. सो
कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त लोक जर राहत असतील तर अशा ठिकाणी बऱ्याच प्रमाणात रिस्क म्हणजे धोका राहतो रोगराई पसरण्याचा किंवा किंवा अशा प्रकारचे डिझास्टर होण्याचा. देन रॅम्पॅट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन. सो जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, बांधकाम आहेत, ती कशीही कुठल्याही ठिकाणी जर केली असतील तर याचा काय धोका आहे, असा एक प्रश्न विचारलेला आहे. सो वाढत्या लोकसंख्येमुळे किंवा बेसुमार होणारी जी बांधकाम आहेत, प्रचंड प्रमाणात जी अमर्याद होणारी जी बांधकाम आहेत, यामुळे पण डिझास्टर्स निर्माण होऊ शकतात. देन इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा होणारा ढासळत चाललेला समतोल. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे काय की जे इकॉलॉजी आहे, पर्यावरण जे आहे, आपलं एन्व्हायरमेंट जे आहे, याचा समतोल ढासळतोय. यामुळे पण आपण अलीकडे दुष्काळ किंवा प्रचंड प्रमाणात पाऊस अशा काही घटना आपण अनुभवतोय. देन टेररिझम, रॉइट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन ॲज वेल ॲज असॉल्ट फायर अँड ॲक्सिडेंट. तर काय म्हणले पहा, टेररिझम म्हणजे दहशतवाद, देन रॉइट्स म्हणजे दंगली घडणं किंवा क्राईम म्हणजे गुन्हे घडणं, यातूनच बॉम्बस्फोट म्हणजे बॉम्ब एक्सप्लोजन असेल, असॉल्ट फायर म्हणजे आग लावणे, अशा घटना घडतात किंवा अपघात ॲक्सिडेंट अशा घटना घडतात. तर हे जे सगळे आहेत हे डिझास्टर्सचे एक्झाम्पल आहेत. पण तुम्हाला प्रश्न विचारला आहे की हे डिझास्टर्स कशामुळे होतात, तर यामध्ये दोन प्रकार आहेत. डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स. दोन प्रकारचे डिझास्टर्स होऊ शकतात, मॅन मेड अँड नॅचरल. तर काही डिझास्टर ह्या नॅचरल म्हणजे निसर्गतःच घडतात, तर काही डिझास्टर ह्या मॅन मेड मनुष्य निर्मित डिझास्टर्स पण आहेत. सो अशा आपण वन बाय वन डिझास्टर ज्या आहेत त्या डिस्कस करायच्यात. आणि त्याच्या अगोदर इथं काही डिझास्टर्स दिलेले आहेत आणि आपल्याला ह्या क्लासिफाय करायच्या आहेत, याचं वर्गीकरण करायचं आहे ॲज मॅन मेड डिझास्टर अँड अ नॅचरल डिझास्टर. सो फायर, आग लागणे, इट इज मॅन मेड डिझास्टर, ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. अर्थक्वेक, इट इज नॅचरल डिझास्टर. लिकेज ऑफ केमिकल गॅसेस, इट इज मॅन मेड डिझास्टर. स्ट्रॉम्स, मोठी वादळं सुटणं, हे नॅचरल डिझास्टर आहे. फ्लड जर पाहायला गेलं तर ते नॅचरल नाही, हे मॅनमेड डिझास्टर आहे. जी धरणं बांधलेली आहेत किंवा पाण्याला जो रस्ता हवा आहे त्या रस्त्या किंवा जो मार्ग हवा आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर फ्लड निर्माण होतो. सुनामी हे नॅचरल डिझास्टर आहे. समुद्रामध्ये भूकंप मोठ्या प्रमाणावरती झाल्यानंतर ज्या लाटा येऊन समुद्र किनारी आदळतात, खूप मोठ्या लाटा असतात, याला सुनामी असं म्हणतात. बॉम्ब एक्सप्लोजन हे मॅनमेड डिझास्टर आहे. कोलॅप्स ऑफ बिल्डिंग इज ऑल्सो मॅनमेड डिझास्टर. वॉर मॅनमेड डिझास्टर. फॉरेस्ट फायर हे नॅचरल डिझास्टर आहे किंवा हे कधी कधी मॅनमेड पण असू शकतं. इट डिपेंड्स. सो लेट अस डिस्कस सम ऑफ द डिझास्टर्स वन बाय वन. सो पहिला जो डिझास्टर आपण इथे डिस्कस करतोय तो आहे अर्थक्वेक. सो ऑब्वियसली अर्थक्वेक इज अ नॅचरल डिझास्टर. सो मुवमेंट ऑफ द इंटेरियर ऑफ अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. आता पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत की अर्थक्वेक म्हणजे भूकंप कसे निर्माण होतात. सो मुवमेंट ऑफ द इंटेरियर ऑफ द अर्थ, इंटेरियर म्हणजे अंतर्गत भाग, पृथ्वीच्या भूभागाच्या अंतर्गत भागांमध्ये काही मुवमेंट, काही हालचाली घडतात आणि ह्या हालचाली एवढ्या प्रचंड असतात की यातून प्रचंड प्रमाणात एनर्जी म्हणजे ऊर्जा बाहेर पडते. सो धिस कॉजेस सेस्मिक वेव्हज लीडिंग टू द मुवमेंट ऑफ अर्थ सर्फेस. आता याचा परिणाम काय होतो की याचा परिणाम असा होतो की भूकंपाच्या लाटांमध्ये निर्माण होतात. यामध्ये भूकंपाच्या लाटा निर्माण होतात. सेस्मिक वेव्हज म्हणजे भूकंपाच्या लाटा निर्माण होतात आणि यामुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस जो आहे, याच्यामध्ये हालचाली किंवा थरथरतो, हलतो किंवा भेगा पडतात, अशा ज्या घटना घडतात याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अर्थक्वेक. सो अगेन ड्यू टू द इंटेरियर मुवमेंट ऑफ द अर्थ, it releases large amount of energy and it causes the seismic waves during the movement of the earth surface like tremors, shaking, cracking up etc. So यामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे हा शेक होतो, थरथरतो, हालचाल होते किंवा भेगा पडतात, याला आपण अर्थक्वेक असं म्हणतो. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. आणि असे जे घटना घडते, असे जे गोष्ट घडते की ज्यामध्ये जमिनीला भेगा पडतात किंवा जमिनीचा जो पृष्ठभाग आहे यामध्ये कंपन निर्माण होतात, इट लीड्स टू अ व्हायब्रेशन ऑफ द सरफेस ऑफ अर्थ, यालाच आपण अर्थक्वेक, भूकंप असं म्हणतो. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, मॅन मेड कॉजेस लाईक मायनिंग,
कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू द अर्थक्वेक. तर अर्थक्वेक हा नॅचरल डिझास्टर आहेच, नो डाऊट, पण काही काही केसेसमध्ये मॅनमेड कॉजेस, मनुष्यनिर्मित कारणं पण आहेत की ज्यामुळे भूकंप घडून येतो. लाईक मायनिंग, खाणकाम केलं जातं, धातू मिळवण्यासाठी जे खाणकाम केलं जातं, मायनिंग केलं जातं, हे एक यामध्ये रिझन आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू द अर्थक्वेक. तर मोठ्या प्रमाणावरती जी मोठी धरणं बांधलेली आहेत, डॅम्स, तर यातून ही अर्थक्वेक म्हणजेच भूकंप होण्याची शक्यता निर्माण होते. सो याचे परिणाम का पहा. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठी जी बांधकामं आहेत ही उद्ध्वस्त होतात. आता कोणकोणत्या प्रकारचे बांधकाम आहेत, लाईक बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एटसेट्रा. सो हे जे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत मोठे मोठे, हे उद्ध्वस्त होतात, नाश पावतात, नष्ट होतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर. आता हे आणखी एक इफेक्ट आहे भूकंपाचा, अर्थक्वेकचा, की जो पाण्याचा प्रवाह आहे नदीचा, हा प्रवाह बदलू शकतो, बदलतो, असंही दिसून येतं. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, आणि प्रचंड प्रमाणात इथं जीविताची आणि वित्तहानी होते, म्हणजे लोक मृत्युमुखी पडतात आणि नुकसान होतं अतोनात. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. सो हे आपल्याला माहिती आहेत काही काय. सो एक वेगळा आपण इथं इफेक्ट पाहिला की डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर जो आहे तो चेंज होतो, पाण्याचा जो प्रवाह आहे नदीचा हा आपला मार्ग बदलतो. हे एक वेगळा इफेक्ट आपण इथं पाहिलेला आहे. देन नाउ लेट अस मूव्ह टू द फ्लड. फ्लड म्हणजे पूर येणं असं आपण म्हणतो. फ्लड्स, a frequent occurring natural disaster in all parts of world is floods obviously. हे जे डिझास्टर आहे, नॅचरल डिझास्टर, हे जगाच्या बऱ्यापैकी भागामध्ये पूर येणं हा जो डिझास्टर आहे हा दिसून येतो. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सम प्लेस ए रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक कॉझिंग ए फ्लड. तर फ्लड म्हणजे काय, पूर येतो म्हणजे काय, की प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यानंतर एखाद्या ठिकाणी ॲट सम प्लेस व्हॉट हॅपन्स, रिव्हर ओव्हरफ्लोज, नदीचं जे पाणी आहे हे ओव्हरफ्लो होतं ते काठावरून. सो व्हॉट हॅपन्स, बेसुमार पाऊस झाल्यानंतर जे नदीचं पाणी आहे हे पात्राच्या बाहेर येतं. रिव्हर ओव्हरफ्लोज टू इट्स बँक्स, बँक्स म्हणजे पात्र, आणि हे पाणी जे बाहेर येतं यालाच आपण फ्लड म्हणजे पूर असं म्हणतो. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल्स शॉर्ट when there is a heavy rainfall. सो आता मोठ्या शहरामध्ये काय परिस्थिती घडते की मोठ्या शहरामध्ये जी वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे, पाणी निचरा करणारी जी व्यवस्था आहे ही कमी पडते, ही उपयोगी ठरत नाही अशा केसमध्ये. सो याच्यामुळे काय होतं, सो वॉटर ओव्हरफ्लोज रिझल्टिंग इन द चॉकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. त्यामुळे जे सांडपाण्याची व्यवस्था केलेली जी गटारं आहेत किंवा जे ड्रेनेज लाईन्स आहेत की ज्याला आपण काय म्हणतो, पाणी निचरा करणारी जी व्यवस्था आहे हे तुंबतात. वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड, आणि याच्यामुळे काय होतं, जे पावसाचं पाणी आहे रोडवरती किंवा इतर भागांमध्ये ओव्हरफ्लो होऊ लागतं. अँड इव्हन एंटर्स नियर बाय हाऊसेस. आणि एवढंच नाही तर हे जे पावसाचं पाणी आहे साचलेलं रस्त्यांवरती हे लोकांच्या घरामध्ये पण पसरतं, घरातही शिरतं. ओके, आसपासच्या परिसरात पसरतं, रस्त्यावरती येतं आणि लोकांच्या घरामध्येही शिरतं असं पाणी. यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज व्हॉट वी कॉल फ्लड. ओके, सो अगेन इट इज अ कॉमनली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. It occurs because of excessive rain, so that water overflows from river to its banks, causing flood. So generally in big cities, water drainage system falls short, and so that resulting in the choking of gutters and drainage lines, and so such water overflows on the road, surrounding areas, and even it will enter into the nearby houses. So that is about flood. Now what are the effects? याचे परिणाम काय होतात? So huge loss of life and property. So again मोठ्या प्रमाणावरती लाईफ म्हणजे जीवित हानी आणि प्रॉपर्टी म्हणजे वित्त हानी होते. सॉइल इरोजन. सॉइल इरोजन, जमिनीची धूप होणं, याला आपण सॉइल इरोजन. जमिनीचा जो वरचा थर आहे की याला सुपीक थर असं म्हणलं तर माती जी वरच्या थरातली माती आहे ती अतिशय सुपीक, इट इज फर्टाईल सॉइल. सो अशी जी माती आहे ही पावसाच्या पाण्यामध्ये वाहून नेली जाते की ज्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो.
डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, जे पीक आहे शेतीमध्ये असणारं किंवा रानामध्ये असणारं हे पूर्ण नष्ट होतं. हा एक अतिशय म्हणजे काय म्हणू शकतो त्रासदायक हा परिणाम आहे पूर येण्याचा. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस, आता एवढंच नाही, पूर येऊन गेल्यानंतर पण काही परिणाम आपल्याला दिसून येतात. लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस, रोग पसरतात. इपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल, हा मोठ्या प्रमाणावरती रोगराई पसरते, यातून लोकांचं जे आरोग्य आहे हे यावरती परिणाम होतो. सो दीज आर सम इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. सो लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, सॉइल इरोजन, destruction of standing crop, and it will also lead to the epidemics or diseases, spread of epidemics or diseases. These are the effects of flood. Now we have another natural disaster, that is storm, म्हणजे की ज्याला आपण वादळ असं म्हणतो. सो आता हे वादळ निर्माण किंवा स्ट्रॉम्स कसे जनरेट होतात, निर्माण कसे होतात? The formation of high and low air pressure belts in the atmosphere causes changes in the weather resulting in strong winds or storms. So लक्षात घ्या की फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट, तर हवेच्या दाबाचे कमी आणि उच्च दाबाचे पट्टे निर्माण होतात वातावरणामध्ये, की ज्यामध्ये अशी परिस्थिती असं वेदर निर्माण होतं किंवा पर्यावरणामध्ये असे बदल होतात, हवामानामध्ये असे बदल होतात की ज्यामधून स्ट्रॉंग विंड्स, मोठ्या प्रमाणावरती वारे सुटतात की ज्याला आपण स्ट्रॉम असं म्हणतो. सो जनरली आपल्याला माहिती आहे एअर मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, मग इथं तेच होतं, पण इथं जी हवा आहे ही अतिशय वेगानं वाहते हाय प्रेशर टू लो प्रेशर, आणि त्यामुळे जे निर्माण होतं याला वादळ असं म्हटलं जातं. आता याचे इफेक्ट लक्षात घ्या. ग्रेट डॅमेज इन द स्ट्रॉम अफेक्टेड रिजन, ज्या ठिकाणी वादळ आलेलं आहे अशा ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉस टू द लाईफ अँड प्रॉपर्टी, जीविताची आणि वित्तहानी पण प्रचंड प्रमाणात होते, म्हणजे सजीवांचा म्हणजे लोक मृत्युमुखी पडतात किंवा नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं. डिस्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे हा विजेचा जो प्रवाह आहे हा खंडित होतो. डिस्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, दळणवळण असेल किंवा संदेशवहन असेल हे पण खंडित होतं. ऑब्विसली रस्ते डॅमेज होतात किंवा ज्या कम्युनिकेशन सिस्टीम्स आहेत, फोन लाईन्स आहेत ह्या तुटून पडतात, इलेक्ट्रिक लाईन्स आहेत ह्या तुटून पडतात. सो या प्रकारचे परिणाम आपल्याला डिझास्टर स्ट्रॉम आल्यानंतर, वादळ येऊन गेल्यानंतर पाहायला मिळतात. आणि आणखी एक डिझास्टर आपण पाहतोय फॉरेस्ट फायर्स, की जंगलामध्ये जी आग लागते ज्याला वणवा असं आपण म्हणतो. सो इट इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट, जंगलामध्ये जी अनियंत्रित आग लागते याला आता ही फक्त जंगलामध्ये नाही, पाश्चर और ग्रासलँड म्हणजे जी पूर्ण आहेत, गवतं आहेत, गवत उगवलेलं आहे जंगलामध्ये, याची पण आग लागलेली आहे, याला पण आपण फॉरेस्ट फायर असं म्हणतो. इट ऑकर्स ड्यू टू द नॅचरल और मॅनमेड कॉजेस. आता ह्याचे रिझन जे आहे हे आयदर नॅचरल किंवा मॅनमेड असू शकतं. सो हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतं. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड, सो जंगलामध्ये लागलेली जी आग आहे ही अतिशय वेगाने पसरते. सो दॅट इज व्हॉट वी कॉल फॉरेस्ट फायर्स. इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर, आता याचे परिणाम काय आहेत पहा. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी, जी नैसर्गिक संपत्ती आहे, जी जंगलं आहेत ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे, याचं अतोनात नुकसान होतं. अँड बायोडायव्हर्सिटी, जंगलामध्ये असणारी वनस्पती, प्राणी की जे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता म्हणतो, याचंही नुकसान होतं. देन पोल्युशन ऑफ एअर, जे हवेचं प्रदूषण होऊ शकतं. म्हणजे कसं की यामध्ये लक्षात घ्या, जे जंगलांना आग लागल्यानंतर जे वायू गॅसेस बाहेर पडतात, जे वायू बाहेर पडतात हे धोकादायक असतात पर्यावरणाला. सो यातूनही आपल्याला की ज्याला आपण एअर पोल्युशन सारखा प्रकार म्हणतो हा घडून येतो. सो दीज आर सम इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स. सो अप टू हिअर, इथपर्यंत आपण आपला हा टॉपिक नंबर 4 चा जो पहिला पार्ट आहे की ज्यामध्ये डिझास्टर म्हणजे काय, त्याचे रिझन्स कोणते, मग काही डिझास्टर्स आपण डिस्कस केल्या.
आता येत्या सेशनमध्ये आपण ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, म्हणजे आपत्ती येऊ नये म्हणून कशा पद्धतीने मॅनेजमेंट करतात आणि आल्यानंतर त्यावरती काय मॅनेजमेंट केली जाते, त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणार आहोत. ॲट द सेम टाइम आपण फर्स्ट एड म्हणजे काय, प्रथमोपचार म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने केला जातो वेगवेगळ्या केसेसमध्ये हेही डिस्कस करणार आहोत. सो इथे हा पार्ट थांबतोय आपण. So I'm requesting to all, please subscribe and share this channel to your friends and in your groups. Thank you very much.